साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर। मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे। आघाडी सरकारच्या नेत्यांनी समाजाची जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी भाजपाचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या व इतर प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार तोडगा काढण्यात सपशेल फेल ठरली आहे। मागील 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची मोठी फसवणूक केली आहे असं म्हणत भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने राज्यातील विविध जिल्ह्यातील नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा सिद्ध करण्याचे फरमान सोडले होते। याचाच एक भाग म्हणून सोमवारी हॉटेल ऐश्वर्या येथे भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार मराठ्यांचे आरक्षण सोडवण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप या पत्रकार परिषदेत केला। मागील 40 वर्षे राज्याची सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यात होती। हे सर्व नेते मराठा समाजाचे असताना देखील मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यात त्यांनी रस दाखवला नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे असा आरोप यावेळी आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला। गेली 2 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला पूर्वी केलेल्या कामं बंद ठेवणं, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणं असे अनेक उपक्रम करण्यात वाटायत आहे। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण। वास्तविक पाहता मराठा आरक्षण हे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी जवळपास 1980-82च्या कार्यकाळात केलं। त्यावेळेसपासून हा संघर्ष सुरू होता, पण या संघर्षाच्या नंतर 80-82च्या कालावधीच्या नंतर 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं। पण या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणावर स्वतः कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली, आरक्षण मिळत नाही, तरीसुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या सरकारला मराठ्याला आरक्षण द्यावं असं कधीच वाटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न केलेले कधी जाणवले नाही। तमाम महाराष्ट्रातील मराठा मोर्चाने जवळपास 56 मोर्चे मूकमोर्चे काढले आणि त्यावेळेस माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2018ला हे मराठा आरक्षण अधिकृतपणे मिळालं। किंवा त्याच्या अगोदरही आरक्षण मिळालेलं होतं, परंतु अध्यादेश काढलेला होता, पण कायद्यात रूपांतर 2018ला झालं आणि 2018 पासून हे आरक्षण लागू झालं। परंतु दुर्भाग्यानं नंतर काही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, परंतु त्या याचिकेला जे पूरक पाहिजे होतं
सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षा असलेल्या त्या प्रभावीपणे मांडू शकले नाही, किंबहुना आपल्या सरकारच्या वतीनं जी माहिती पुरवायला पाहिजे होती मराठा आरक्षणाला पूरक असं, गायकवाड आयोगाने जो सर्वेक्षण केलेला होता त्याचा जो अहवाल होता तो अहवाल खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करायला पाहिजे होता, त्याचं भाषांतर करायला पाहिजे, परंतु दुर्भाग्याने त्यावेळेस न होता अर्धवट माहिती. या पत्रकार परिषदेस महापौर श्रीकांचना यांना खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, परिवहन समितीचे सभापती जय साळुंके आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.